आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाकुंभ मेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान। प्रयागराज इथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। संगमावर स्नान करण्याचं भाग्य लाभलं। फडणवीसांची प्रतिक्रिया। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार कामाची पुढील दिशा निश्चित केली जाणार। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले यांचं तुळजाभवानी चरणी साकडं। तुळजाभवानीचं दर्शन घेत गोगावलेंनी केली महाआरती। पालकमंत्री पदाबाबत तुळजाभवानी प्रसन्न होईल असं दिसतंय, असाही विश्वास व्यक्त। नांदेडच्या उद्योग भवनामध्ये मंत्री उदय सामंतांकडून अधिकाऱ्यांची बैठक। उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या अधिकाऱ्यांची सामंतांकडून कान उघडणी। कार्यालयामध्ये लावलेल्या जुन्या बॅनरवरून सामंत संतापले। इंडियाज गॉट लेटंटमधील वादानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल। अलाहाबादियाच्या घरालाही कुलूप असल्याची माहिती। अलाहाबादियाचा फोन बंद, कुठलाही संपर्क नाही, सूत्रांची माहिती। रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ। रणवीर अलाहाबादियाची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा। इंडियाज गॉट लेटंट वादाप्रकरणी समीर रैनाला दुसरा समन्स। 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश। मनोज जरांगे पाटलांनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। या महिन्याच्या अखेरीस 2 मागण्या पूर्ण करा। सातारा आणि हैदराबाद गॅझेट 15 दिवसांमध्ये लागू करावं, मनोज जरांगेंची मागणी।